वानवडी साळुंके विहार प्रभागाचे काँग्रेसचे उमेदवार सध्या त्यांच्या प्रभागात असलेल्या अनेक सोसायटीमधील नागरिकांशी संवाद साधत आहेत। मी सध्या प्रशांत जगताप, साहिल केदार आणि त्यांच्या इतर उमेदवारांशी संवाद साधतोय। दादा, या परिसरातल्या ज्या सोसायटी आहेत त्यांच्या नेमक्या काय अडचणी आहेत आणि त्यांना काय सुविधा देते यासाठी तुम्ही प्रयत्न करतात, त्यांच्याशी चर्चा करतात, काय नेमक्या समस्या त्या प्रभागातील सोसायटी? ते आमच्या वानवडी साळुंके प्रभागातील ज्या वेगवेगळ्या सोसायटीज आहेत त्या सोसायटीचे प्रश्न हे वेगळे आहेत, बैठ्या चाळींचे प्रश्न वेगळे आहेत। पण याच्यामध्ये या सोसायट्यांना जो नका त्रास आहे तोच त्रास शहरातल्या वेगवेगळ्या सोसायट्यांना आहे। तसं आमच्या वानवडी साळुंके प्रभागातील मतदारांनी आमच्या समोरची मतं मांडली। आम्ही मागच्या 3 दिवसापासून सलग रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळ्या सोसायटीच्या मीटिंग करतोय। त्याच्यामध्ये ट्रॅफिकची आमची समस्या खूप मोठी आहे आणि ती समस्या निर्माण करण्यासाठी एकूणच राज्य सरकार, केंद्र सरकारची वेगवेगळी कारणं कारणीभूत आहेत। तर खरंच ठरवलं असतं, ज्यांची गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता अनिर्बंध सत्ता आहे, त्यांनी वेळीच ठरवलं असतं तर भाजपच्या आमदार खासदारांनी आणि मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांनी निश्चित याच्यातून प्रश्न काढू शकले असते। पण दुर्दैवाने आज पुण्यातून आमच्या वानवडीतून डेक्कनला किंवा शिवनका औंधला जायला 1 सव्वा ते दीड तास लागतो, ही आजची परिस्थिती आहे। त्याचबरोबर एकूणच जे काय नॉईज पोल्युशन होतं आहे, एन्क्रोचमेंट होत आहेत किंवा एकूणच नाही का पदपद जे नाही का या ठिकाणी नाही का एक म्हणजे हॉकर्स आणि बाकीच्यांनी अडवलेत, त्या सगळ्या गोष्टीचा त्रास यांना आहे। मधल्या काळात 2017 ते 22 इथं भाजपची सत्ता असताना सुद्धा या गोष्टीकडे झालेलं दुर्लक्ष, त्याचबरोबर एकूणच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी त्यांनी हाराकिरीची नाही का जी काय भूमिका बजावली, त्या सगळ्यामुळे आज हा सोसायटी क्लास त्रासलेला आहे। ही सगळी सुशिक्षित मंडळीत, स्वतःच्या पायावर उभी राहणारी मंडळीत, यांना राजकीय पक्षांकडून किंवा राजकीय नेत्यांकडून किंवा उमेदवारांकडून कुठल्याच प्रकारची चुकीची यांची अपेक्षा सुद्धा नाही। पण यांचं म्हणणं आहे की बाबा हे शहर हे स्वच्छ असावं, हे गुन्हेगारी मुक्त असावं, ट्रॅफिक मुक्त असावं आणि सगळ्यात मोठं भ्रष्टाचार मुक्त असावं। या ठिकाणी आजच्या बैठकीत ही चर्चा आली की मधल्या काळामध्ये अमित शहांच्या मंत्रालयाने जाहीर केलेल्या एकूणच सूचीमध्ये किंवा एकूणच त्यांनी जो जाहीर तक्ता प्रकाशित केला त्याच्यामध्ये पुण्याचा नंबर गुन्हेगारीमध्ये देशात पहिला आलेला आहे, पुण्याचा नंबर भ्रष्टाचारामध्ये पहिला आलेला आहे। म्हणजे इथं भाजपची सत्ता, देवेंद्र फडणवीसांची सत्ता माहिती असून सुद्धा अमित शहांनी तो तक्ता जाहीर केला आहे। आणि त्याचबरोबर जगाच्या पातळीवर 12,000 मुख्य शहरांमध्ये पुण्याचा ट्रॅफिक जाममध्ये 5वा नंबर आला आहे। या सगळ्या गोष्टीला लोक त्रासले। त्याच्यामुळं येणाऱ्या 15 तारखेला प्रभाग क्रमांक 18 वानवडी साळुंकेमधून काँग्रेसचे उमेदवार साहिल केदारी, रत्नप्रभाताई जगताप, शमिका जांभूळकर आणि प्रशांत जगतापच्या समोरचं पंजाचं चिन्हाचं बटन दाबून ही मंडळी नक्की आम्हाला या ठिकाणी पुणे महानगरपालिकेवर पाठवतील। ते होत असताना आमची नैतिक जबाबदारी राहील की वानवडीतील ट्रॅफिक जामची समस्या दूर करावी, तिथं सभागृहात प्रश्न मांडून पुण्यातली ट्रॅफिक समस्या कशी दूर होईल त्याच्यावरचं सोल्युशन सुद्धा द्यावं, ही आमची प्राथमिकता राहील। काय या सगळ्या सोसायटीसाठी भविष्यात तुम्ही करणार आहात? सोसायटीचे जे मूलभूत प्रश्न आहेत, बेसिकली ट्रॅफिक असेल, एन्क्रोचमेंट असेल किंवा त्यांचे पाण्याचे प्रश्न असतील, याच्यावरती आम्ही कसं काय पुढे जाऊन त्याच्यावरती महानगरपालिकेतर्फे त्यांना उपाययोजना या ठिकाणी आखता येतील व जास्तीत जास्त 180 दिवसाच्या कालावधीमध्ये आम्ही त्यांना रस्त्याचं त्या ठिकाणी जेवढे बी डिक्लटर करून रस्त्यावरचे काय असतील एन्क्रोचमेंट्स ते जर हटून रस्ता स्मूथ होऊन इमिजिएटली किंवा पर्याय रस्ते जिथे शक्य असतील त्या ठिकाणी उभारून त्यांना लवकरात लवकर त्याच्यावर मार्ग काढायचा प्रयत्न करू। दादा, या ठिकाणी काही जमिनीवरती आरक्षण टाकले तर तुम्ही ते भविष्यात नागरिकांच्या याच्यासाठी विनंती करा? वानवडीसाठी आमची प्राथमिकता आहे। इथं 9 एकरचं प्लेग्राऊंड एक रिझर्वेशन जे या ठिकाणी सजेस्ट केलेलं आहे, त्या ठिकाणी पुण्यातलं सगळ्यात चांगलं स्टेडियम देणे, त्याचबरोबर या परिसरासाठी एक चांगलं पोलीस स्टेशन देणं, पोलीस स्टेशनसाठी माझ्याच महापौरपदाच्या काळामध्ये त्या ठिकाणी जागा आरक्षित करण्यात आली, एक चांगलं पार्किंग आणि चार्जिंग स्टेशन आहे, 3 एकरचं ग्राउंड, 3 एकरची जागा ही पार्किंग स्टेशनसाठी का त्या ठिकाणी आम्ही रिझर्व केलेली आहे। त्यामुळं वानवडीकरांना एक चांगलं पुण्यातलं एकमेव किंवा सगळ्यात पहिलं पार्किंग आणि चार्जिंग स्टेशन मिळेल आणि ते तब्बल 3 एकरचं असेल। मोठं नेहरू स्टेडियम नंतर पहिलं मोठं स्टेडियम हे वानवडीकरांना आम्ही देत आहोत आणि या निश्चित याच्याबद्दल वानवडीकरांमध्ये समाधानाची आणि आनंदाची भावना आहे। दादा, एक असं आहे, काल अजितदादांनी एक घोषणा म्हणजे त्यांच्या जाहीरनाम्यात असं सांगितलं की आम्हाला निवडून द्या, मेट्रो आणि पीएमपीएमएलचा प्रवास फ्री करून दाखवू। त्यांनी जे कॅल्क्युलेशन केलं तुम्ही ऐकलं असेल किंवा वाचण्यात आलं असेल, काय वाटतं दादांचं हे ऐकलं? काय मला खरं तर गंमत वाटते, कारण की आता राज्य सरकार चालवायलाच आता राज्य सरकारकडे पैसे नाही आहेत। राज्य सरकारचं 1 रुपयाचं इन्कममध्ये तब्बल 92 पैसे हे 1 रुपयाच्या इन्कममध्ये 92 पैसे व्याज आणि कर्जाचे हप्ते आणि एकूणच राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचा पगार देण्यामध्ये फक्त 8 पैशाचा विकास हा अख्खा राज्यात चालू आहे। तीच परिस्थिती पुणे आणि मुंबईत केली। इथं ह्या पुणे आणि मुंबईला महायुती सरकारने कंगाल केलेला आहे।
अशा परिस्थितीत मेट्रो आणि या ठिकाणी BMPL कशी काय फ्री देणार मला माहिती नाही, पण अशा प्रकारचं कुठल्या प्रकारचं खोटं दिवा स्वप्न कुठल्याच राजकीय पक्षाने देऊ नये ही आमची सगळ्यांनी विनंती राहील. काँग्रेस पक्ष मात्र इथं चांगल्या पद्धतीची वाहतूक व्यवस्था, सार्वजनिक वाहतूक सक्षम यंत्रणा उभारण्याकरता आणि ती पुणेकरांना चांगल्या फ्रिक्वेन्सीज आहेत, स्वच्छ यंत्रणेसहित देण्यासाठी या ठिकाणी कटिबद्ध आहे. पण पहिले या ठिकाणी प्रशांत जगताप यांनी या वानवडीतील सगळ्या प्रभागातील नागरिकांना आश्वासित केले की चांगली सुविधा, चांगलं पार्किंग आणि चांगलं जे चार्जिंग स्टेशन आहे त्या ठिकाणी नागरिकांना उभारण्यात येईल असं सांगितलेलं आहे. लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.